अध्याय 31. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोटचे शहाजी नृपती, ज्यांना आप्पासाहेब भोसले म्हणती, त्यांचे राजवाड्यात कोणी म्हणती पिछाच्य संबंध बाधा असे. ती बाधा व्हावी निवारण आणि पुत्र संतान व्हावे दीर्घायू प्रमाण, म्हणून त्रिविक्रम यतीसी पाचारण करुनी आणिले प्रज्ञापुरी. त्यांचे यथासांग महापूजन करवनी ब्राह्मण समाराधन, महीवरे यथी श्रेष्ठास संतोषवून प्रसन्न मन करविले. मग नृपवरा त्रिविक्रम यती वदती सर्व बाधा होईल प्रशांती. शूर उदार चतुर पुत्र संतती निश्चये होय यशस्वी. आपुले महद भाग्य मुख्य कारण थोडे दिवसात अवतार पूर्ण. परमहंस यतीद्र नारायण येथील आपल्या ग्रामात, ग्रामोग्रामीचे अगणित जन येथील करावया नित्य दर्शन. जाणावे सत्य सत्य त्रिवचन संशय लेशही न धरावा. काही शिष्य त्रिविक्रम यतीच्या समागमे होते, त्यात एक रामाचार्य नामे. जमखंडीकर वैदिक विप्रप्रेमे वसत होता सन्मार्गी. नित्य तीर्थ प्रसाद द्यावयास यतीने ठेविले रामाचार्यास. नंतर त्रिविक्रम यतीवर्यास नृपवरे आनंदे बोळविले. पुढे काही दिवसानंतर श्रीमत्पर हंस पूर्ण ब्रह्मावतार अक्कलकोटी दत्त दिगंबर जगदोद्वारणार्थ पातले. लीला विग्रही भक्तवत्सल स्वेच्छाचारे संचरती कृपाल. अनेक शुद्ध जनावरी निर्मल प्रसादानुग्रह करीती ते रामाचार्य झाले राजाश्रित. पत्नी गयाबाई शाखाचार युक्त तत्पर सदा असे पती सेवेत. उभयता कुलीन सज्जन हो, यासी कन्या संतती असून झाले नवते पुत्र संतान. म्हणती पोक्त वयात आता पुत्ररत्न कैसे होय आम्हासी. परी स्वामीराज कृपे करून गर्भिणी झाली आचार्य पत्नी. माहेरी भेटावयास जाऊनी राहिली गयाबाई ती. नंतर एक मुहूर्तात शुभपत्र आले की रामाचार्यासी लादला पुत्र. स्वामी समर्थांची लीला विचित्र इहपरत्रदायक ऐसी. गणपती सारखा ठेंगणा स्वरूप सुंदर पुत्र देखणा. कृष्णाचार्य नामे जाणा गृहस्थाश्रमी वर्तत असे. औरंगाबाद येथील चावल दरवाजा जवळ हिंदुस्थानी ब्राह्मण वसती सबळ. लालासाहेब नामाचे, त्यात हैदराबादेस योग्य नोकरी होती निजाम सरकारचे पदरी. काही दिवस गेलियावरी कुष्ठ दुर्धर उद्भवला. रोग उद्भवला पूर्ववयात. तेणे लालासाहेब झाले उद्विग्ध चित्त. व्यापार धंदा काही नावडत. हे नामांकित गृहस्थ. हे परिसुनी लालासाहेब निघाले अक्कलकोट क्षेत्री पातले. शेख नरुद्दीनच्या दर्ग्यात बैसले होते तेव्हा जगद्गुरू लालासाहेबांनी घातला नमस्कार. तो वदती स्वामीराय योगीश्वर, आमच्या गाईस माराया क्रूर उठिला होतासी काय रे. पोहोचली अंतरीची खूण. लालासाहेब उभे लज्जित वदन. वदती आपण साक्षात आदिनारायण, शरणागतासी सांभाळा. आपले दये अनुकूल सर्व आहे गृहस्थाश्रमाचे वैभव. परंतु कुष्ठरोग हे व्याकुळ जीव झाला समर्था प्रभुराया. येतुक्यात चोळाप्पा प्रिय भक्त आणि श्रीपाद भट अनंत यांनी लालासाहेबांचे वृत्त विनयपूर्वक निवेदिले. मग आज्ञापिती दत्तात्रेय मुनीश्वर श्वानासी घालावे अन्न नीर. अमृत वचन ऐकून क्षिप्र संतोषित झाले. आज्ञेनुसार नित्य नियमे श्वानासी भोजन घालिती प्रेमे. थोड्या दिवसात ऐसाक्रमे कुष्ठ गेला समूळ. हैदराबादेसी लालासाहेब गेल्यावर आरोग्य स्वच्छ झाले कर. बुद्धिमान झाले पुत्रपौत्र स्वामी समर्थ कृपेने. सर्व देशातील थोडे बहुत जन येती अक्कलकोटात. विशेषे करुनी मुंबईचे भक्त वारंवार येती जाती. सर्व जातीचे सर्व ठिकाणचे जन नित्य येऊनी निज कल्याणाचे धर्मार्थ काम मोक्ष प्राप्तीचे उलगडे घेती करुनी. असो मुंबईचे सावकार भाऊ रसूल नामक थोर. अक्कलकोटासी पातले सत्वर दर्शनोत्सुक गृहस्थ. ते समयी विरूपाक्ष मोद्याचे गृही निसंग निर्मोह निरग्रही. दत्तात्रेय स्वामी लोकानुग्रही सहज स्थित होते हो. साष्टांग दंडवत घालून योगीराज चरणी नमून. महत् कार्य घडले म्हणून भाऊसाहेब केले जी. पाद प्रक्षालन पूजन नैवेद्य सांग ब्राह्मण भोजन. करुनी म्हणे मी सत्यत्वे देईन रौप्य मुद्रिका शतद्वय. पुरुषोत्तम यतीच्या समक्ष चोळाप्पा सराफास प्रत्यक्ष. मुद्रिका पाठवून देतो ऐसे विरूपाक्ष मोदी समोर सांगितले. भाऊ रसूल धनिक प्रख्यात गेले मुंबईस मग परत. निमग्न झाले प्रपंचात मुद्रिकांचे स्मरण नसे. ऐसे जाणूनी यतिनायक पहावे म्हणती परीक्षा कौतुक. वेश करुनी चमत्कारिक जगन्नायक मायावी. सावकारद्वारी संरक्षक उभे असती भृत्य लोक. सावकार आज्ञेविण कोणी एक सदनात जाऊन देती.
नंतर 3 वर्षाचे बाल स्वरूप धरुनी ते जगतपाल प्रवेशले सदनी कोमल बाल भाषणे करुनी भोजनी बसावया पाट मांडिले प्रत्येकासी ताट नाना पक्वान रसभरित दाट सिद्ध झालेले पाहुनी त्या गडबडीत देखुनी बालक सावकारासी वाटले कौतुक भोजनासी बैसले तात्कालिक वदती हे लेकरू कोणाचे इतक्यात यतिरूप धरुनी जगद्गुरु विराजले सिंहासनी वदती सावकारा लागुनी मोक्षदानी पिताकी पिनाकी आमच्या रौप्य मुद्रिका 200 देतोसी किंवा नाही निश्चित असे वदनी नारायण अच्युत अंतर्धान पावले सावकार भाऊ रसल तयासी वाटले भारी नवल इतरांनीही समक्ष कोमल पाहिले बालकाचे यतिरूप भाऊ म्हणती सकलांसी हे अक्कलकोटचे परमसन्यासी साष्टांग परमेश्वर आम्हासी जागृत केले दर्शने आम्ही विषयी दुष्टमतांध क्षमा करुनी आमचे अपराध कृतार्थ केले दर्शने अगाध ऐसे म्हणून निघाले सहकुटुंब भाऊ रसिल संगे घेऊनी फल पदार्थादी विपुल लोह मार्गे आले तात्काळ अक्कलकोटी पेठेत ठाकूरदास बुवा सहित घालिती साष्टांग दंडवत मुख्य गदतीशी गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय मुद्रिकांसह वस्त्रालंकार रुचिर पदार्थ फले मधुर अर्पुनी करीती वारंवार नमस्कार प्रार्थना यतिवर वदती कार्य सावकारा भोजनीन म्हटले भोजन करा अतिथी अभ्यंक तासी थारा ग्रासाचा देखील देववेना भाऊ म्हणे आजपासून निरंतर आल्या अतिथीस अन्न नीर देत जाईन हो दत्त दिगंबर आज्ञा तत्पर वर्तेन महारुद्राभिषेक विप्र संतर्पण करुनी तोषविले उमारमण स्वीकारुनी आज्ञा प्रसाद जाण मुंबईस आले परतुनी ज्याचे सद्यश गायन करिता खचित होय सर्व संकट बंध मुक्तता श्रोती परिसावी यथार्थ कथा शुद्ध चित्ते करुनी मुघलाई प्रांती जो गाईचे आंब्या नजीक ग्राम असे केज नामक तेथे राहणारे गृहस्थ युक्त लौकिक ऋग्वेदी ब्राह्मण जातीचे महारुद्र देशपांडे नामाभिधान यांसी बंधुत्रय होते विद्यमान गृहस्थाश्रमी धनिक कुलवान सता काही कारणाने निजाम सरकारातील त्यांचे उत्पन्न जप्त झाले होते म्हणून ते सुटण्यासाठी प्रयत्न साधन त्रिवर्गांनी बहुत केले मग ते देशपांडे महारुद्र अक्कलकोटासी गेले सत्वर तेव्हा विरूपाक्ष मोदीच्या गृही यतीश्वर प्रसन्न वदने स्थित होते देशपांड्यांनी श्रीफलादी अर्पून घातले प्रेमे साष्टांग नमन तदा महारुद्र रावाचे हदगत जाणून अवधूत निरंजन वदले की 4 मनोरे आहेत तेथे जावे म्हणजे तुमचे शेत सोडून देऊ बरवे ऐसे आशीर्वचन ऐकूनी महारुद्र रावे जाणले अंतसाक्षी सिद्ध पुरुष हे ठेवूनी समर्थांच्या वचनी विश्वास उजनोत्तर देशपांडे खास बंधूंनी श्री दत्त दिगंबरास त्वरे करूनी निघाले हैदराबाद शहरात त्वरेने महारुद्रराव गेले योगीश्वर आज्ञे करिता स्वल्प प्रयत्न साधने सहज कार्य झाले पूर्वी प्रयत्न साधने केली अनेक द्रव्यही खर्चिले परी यशदायक न झालेले कार्य ते साहजिक समर्थांच्या शब्दे त्वरित साधले उत्पन्न मिळाले पूर्ववत तेव्हा अक्कलकोटास पातले त्वरित महारुद्रराव भक्तिवंत चरणवंदिती जगद्गुरूचे स्वामी समर्थांचे श्रद्धापूर्वक पूजन करुनी नैवेद्यादिक समर्पण केज धारुरास सुखे जाऊन राहिले हर्ष भरित ते तथापि महारुद्ररावांचे चित्ती तळमळ लागली दर्शनी प्रीती केव्हा पाहिना श्री गुरुदेव दत्त मूर्ती स्वामी समर्थ जगदीश नंतर अक्कलकोटास येऊन कुलदैवत रुक्मिणी कांत जनार्दन हे योगीश्वर सत्य आहेत म्हणून लोटांगण नमन घातले योगीश्वराचे आशीर्वचन कल्याणप्रद घेऊनी आज्ञा सगळे युक्त आनंद स्वनगरासी गेले सेवित भक्तजन वृंद सद्यश गात नृसिंह मुनीचे देशपांडे गेल्यावर स्वसदनी पुढे त्यास 8-4 दिवसांनी द्रव्याचे हांडे सापडले स्वामी कृपे करुनी महत लाभ झाला असो पुन्हा महारुद्रराव अक्कलकोटी पातले मंडळीसह सर्व बाळकृष्ण ग्रामजोशी यांचे गृहीदेव दत्त दर्शनार्थ उतरले तेव्हा महारुद्ररावाचे ज्वरोद्भव होऊनी वायू प्रकोशे बिघडली प्रकृती आता देहाची आशा नाही म्हणती लोकचिन्ह पाहुनी नंतर महारुद्राचे ज्येष्ठ पुत्र रघुत्तमराव देसाई पवित्र घाबरे होऊनी गेले अगत्य सूत्र तारक समर्था समीप शिव दत्तात्रेय स्वामी विश्वंभर चरणी करून साष्टांग नमस्कार प्रार्थना करीती वारंवार जगदूत द्वारक प्रभुराया आमचे पित्याची घातली घटिका त्याविण आमचा प्रपंच लटिका प्राप्त व्हावी कृपारूप अंजन गुटिका दया सागरा माय बापा तेव्हा
उदती परब्रह्म परधाम तव पित्यासी होईल त्वरे आराम जाई स्वस्थानी करी काम ऐसे घनश्याम बदती परिसुनी शुभ अमृत भाषण रघुत्तम तीर्थप्रसाद घेऊन परमत्वरेने बिराडी जाऊन घाली मुखात जनकाचे तेव्हा अंग गार पडलेले तथापि शरीर उष्ण सावध झाले पुनरपि विश्व कुटुंबी योगीश्वर पूर्ण प्रतापी आशीर्वचन शीघ्र फळले 8-4 दिवसात झाला शुभ परिचय महारुद्र रावाची प्रकृती झाली निरामय गुरु परमेश्वराची पूर्ण कृपा होय तेथे काय विलंब सुखार्थ मग रघुत्तम देसाई करी विनंती अहो नारायणा त्रैलोक्याधिपती उत्तम आरोग्य पित्याची प्रकृती झाली तत्काळ आपल्या वचने आता न लागता अर्धघटिका अर्पितो दशसहस्र रौप्य मुद्रिका हे परिसुनी अनंत ब्रह्मांड नायका हसू आले विलक्षण अर्पण करणे काय वेगळे ऐसा हेतूने योगीराज हसले सर्व साक्षी सर्वज्ञत्वे उत्तर देती चांगले सर्वांचे सुलभ कळावया आम्हासी न लगे रौप्य मुद्रिका आमच्या घरासी आपल्या घरासी जारे निघ घराचे उघड्यात टाकून दे ओघ हा दगड तेथे नेऊन ठेवरे दत्तात्रय स्वामींच्या आज्ञेनुसार हरिश्चंद्राने रघुत्तम देसाई केज कर त्यासी दत्तात्रय चरण पादुका सत्वर अर्पण केल्या हर्षभरे हरिश्चंद्र रघुत्तमाची पादुका अर्पिल्यावरी पूजा नैवेद्य दक्षिणादिका ब्राह्मण भोजन करूनी संतुष्ट लोका गेली देशपांडे मंडळी केजेस पुढे त्यांनी सुमुहूर्तावर केजेस आपल्या उकिड्याचे जागेवर भव्य विशाल मठ मंदिर बांधविले सुंदर रमणीय त्या मठात हरिश्चंद्रे केलेल्या स्वामी समर्थांच्या पादुका चांगल्या ज्या रघुत्तम देसाईस प्राप्त झाल्या समर्थांच्या आज्ञेनुसार त्या प्रासादिक पादुकांची स्थापना पाचारुनी वैदिक याज्ञिक पंडित नाना सुमूर्ती विधीपूर्वक केली जाणा लोककल्याणास्तव प्रेमे भक्तीने पुष्कळ द्रव्य खर्चून देशपांड्यांनी बांधविले उत्तम स्थान जेथे वैदिक पुराणिक हरिदास विद्वान येती जाती जनसेवे करी अक्कलकोटात बुधवार पेठेत आद्य प्रमुख मठात शालिवान शके 1800 पूर्णात चैत्र कृष्ण चतुर्दशी दिनी शिव दत्तात्रेय स्वामी राये निरुपाधी विदेही निजानंदी घेतली समाधी दर्शन मात्रे हरती आधी व्याधी लागदती सर्व सौख्यात ते असो तदनंतर महारुद्रे गमन केले श्री गिरी व्यंकटेश दर्शन तेथे दृष्टांत झाल्यावरून तात्काळ आले दीपुरी श्रीचरणी वागुनी क्षमा पूजिले त्रयमूर्ती पुरुषोत्तमा त्या काळी महर्गतेची सीमा झाली होती प्रज्ञापुरी मार्गशीर्षात श्री दत्त जयंती संबंधी काळजी पडली होती अक्कलकोट संस्थानातून जयंती निश्चित नेमणूक मिळत असे 1 रुपयात गहू 3 शेर महद्गतेचा ऐसा माजला बाजार तेव्हा महारुद्रे सहाय्य केले थोर उत्साह समारंभ योग्य झाला मग कृष्णाप्पा झाले निष्काळजी पुजारी श्रीपाद भट झाले राजी तेव्हापासून महारुद्र रावजी सर्वत्र घर मंडळी सहित प्रतिवर्षी श्री दत्त जयंतीस येती सप्रेमे उत्साहास दुग्ध दधी घृत मधु शर्करायुक्त पूजेस षोडशोपचारे करीती ते महारुद्रराव समाधीचे पूजन रुद्राभिषेके करीती जाण द्विजवर्य वेदघोष मंत्र पडून उत्तम पूजनोत्सव होतसे काशी यात्रा करून आल्यानंतर सर्व मंडळी सहित स्वामी केजकर अक्कलकोटासी येऊनी थोर उत्साह समारंभ करविती बुधवार पेठेतील मुख्य स्थान तेथे स्वामी समर्थांचे स्थापित चरण त्रयमूर्तीची मुखकमले शोभायमान त्यांचे दोन्ही बाजूस त्या समाधीवरी भागीरथी घालून देशपांड्यांनी यथाविधी पूजन केले बहुत ब्राह्मण भोजन दक्षिणा तांबूल अर्पून गेले असो ऐसे जाता थोडे संवत्सर पुन्हा मार्गशीर्षात स्वामी केजकर अक्कलकोटास पातले सहपरिवार दत्त जयंती उत्साहार्थ तो उत्तम उत्साह झाल्यावरती केजकर स्वामींची बिघडली प्रकृती मग पूज्यार्यादी थोर जनाप्रती विनंती करीती यती ते स्वामी समर्थांच्या शरणाजवळ माझी समाधी खरा हो जन प्रांजळ मी समर्थांचा पूर्ण दास केवळ अनंत जन्मीचा असे हो शके 1817 साली पौष्यवद्य नवमीस प्रातःकाळी केजकर स्वामींनी समाधी घेतली देह विसर्जन करून या सभा मंडपाच्या उजव्या बाजूस समर्थांच्या गायीचा जेथे
समाधीवास त्या गौस्थानाच्या शेजारी विदेह निवास झाला केजकर स्वामींचा. केजकरांची समाधी बुधवार पेठेत श्री स्वामी राजांच्या आद्य प्रिय मठात. केजकर स्वामी महद भाग्यवंत समर्थांच्या चरणकमली रंगले. त्यांचे लहान मनोहर सुंदर समाधीस्थान पुत्रे सत्वर बांधवनी शिवलिंग सुखकर स्थापिले देशपांड्यांनी. त्या समाधीचे नित्यपूजन कृती नैवेद्य श्रीपादभट्ट समर्पण. समर्थांची पूजा होत असे वेळ दोन तैसेच केजकर स्वामींचीही. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अर्थक देवाधिकाला भवानवी तारक सर्वत्राला इति 31 मोध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी